नमस्कार, आपण पाहत आहात ATV न्यूज। पाहुयात आजची बातमी। डोंगरकडा येथील पावनभूमी ज्ञानेश्वरी पारायण व भागवत कथा सोहळ्याला भाविक भक्तांची लक्षणीय उपस्थिती। कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे स्वयंभू श्री जटाशंकराच्या पावनभूमीत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद भगवत कथा व कीर्तन सोहळा सुरू आहे। या सोहळ्याला पंचक्रोशीतील भाविक भक्तांची लक्षणीय उपस्थिती आहे। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी स्वयंभू श्री जटाशंकर देवस्थान परिसरात सोहळ्याला 15 नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली आहे। सध्याच्या आधुनिक युगात अध्यात्मातून समाजाला योग्य मार्गदर्शन करून समाज जागृतीचे काम या सोहळ्यातून होत आहे। दैनंदिन कार्यक्रमात सकाळी 5 ते 6 काकड आरती, सकाळी 7 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी 11 ते दुपारी 1 गाथा भजन, दुपारी 2 ते 5 श्रीमद भागवत कथा, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, रात्री 8 ते 10 हरिकीर्तन असे नित्याचे धार्मिक कार्यक्रम आहेत। 22 नोव्हेंबर रोजी सोहळ्याची सांगता असून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे। सर्व भाविक भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन डोंगरकडा वासियांच्या वतीनं करण्यात आलं आहे। लिंग देह कमळाचा कोटी वेचू तया चित भ्रमराचा बंदी मोक्षु जयाचा उदय लावूय शब्दाची आस कडी वेद नदीच्या दोही तळी आरळा ते विरवडी बुद्धिबोधू तया चक्र काकांचे मिथुना सामरस्यांचे समाधान भोगवी जो चित गगना भुवन दिवा जेने पाहलिया पहाटा वेदांची तोरवेळ पेटे रिगती आत्मानुभव वाटे पांतिक योगी जयाचे विवेक किरण संगे उन्मेक सूर्यकांतू पुनगे दीपले जळिता दांगे संसाराची जयाचा रश्मपंजू निबरू होता उकेतु विकरू जे महासिद्धीचा पुरु मृगजळजे जो प्रत्येक बोधाचा मापयाम सोहंतीचा मध्यानी। अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ATV न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।